निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला। शपथविधीला उशीर लागला त्यामागे असलेलं कारण म्हणजे शिंदेंकडून निर्णय घ्यायला लागलेला वेळ। एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद मागत आहेत असं सांगितलं जातंय, परंतु भाजप मात्र कोणत्याही परिस्थितीत गृह खातं शिंदेंकडे द्यायला तयार नाही असंही समजतंय। त्यामुळे गृह खातं इतकं का महत्वाचं आहे असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल। तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर मुख्यमंत्री पदानंतर सर्वात जास्त महत्वाचं खातं कोणतं असेल ते म्हणजे गृह खातं। कारण गृह खात्याच्या नियंत्रणाखाली संपूर्ण पोलीस यंत्रणा असते। त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय सुरू आहे याची बित्तम बातमी रोज गृह खात्याकडे येत असते। अगदी एखाद्या लहानशा गावात काय सुरू आहे याची खबर सुद्धा गृह खात्याला मिळत असते। कुठे आंदोलन सुरू आहे, कोणत्या कारणांमुळे आंदोलन सुरू आहे, कुठे कोणता नेता येणार आहे, कोणाची भेट घेणार आहे याची सर्व खबर ही गृह खात्याकडे येत असते। त्यामुळे ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना प्रत्येक लहान मोठ्या राजकीय घडामोडीची खबर मिळवणं सोपं होतं। त्यानुसार राजकीय समीकरण आखणं देखील सोपं जातं। त्यामुळे गृह खातं आपल्या विरोधी पक्षांची राजकीय खेळी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं असतं। परंतु जेव्हा 2 किंवा 3 पक्षांची मिळून सत्ता स्थापन झालेली असते तेव्हा आपल्या मित्र पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा गृह खातं अत्यंत महत्वाचं मानलं जातं। त्यामुळे भाजप गृह खाते द्यायला अजिबात तयार नाही, तर शिंदे गृह खात्यावर अडून बसले आहेत। इंटेलिजन्स ब्युरो अर्थात गुप्तहेर खात्याचे अधिकारी देखील गृह खात्याला किंवा गृहमंत्र्याला रोज रिपोर्ट करत असतात की राज्यामध्ये देशामध्ये कुठे काय सुरू आहे। त्यामुळे राज्यातील प्रत्येक नेत्यांच्या राजकीय हालचालींची माहिती गृहमंत्र्याकडे पोहोचणं सहज शक्य असतं। त्यामुळे पक्षाच्या विरोधात चाललेली भूमिका सहज लक्षात येते। राज्यात भाजपची लाट आल्यानंतर शिंदेंना आता थोडं अस्वस्थ वाटत असल्याच्या चर्चा देखील आहेत। नुकतीच संजय राऊत यांनी सुद्धा यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। संजय राऊतांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंना गृह खाते आपल्याकडे घेऊन ते आपल्या नियंत्रणाखाली ठेवायचे आहे आणि त्याचा वापर भाजप विरोधात सुद्धा करायचा आहे। यावेळी संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आमच्याकडे गृह खातं असतं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं नसतं। एकंदरीत काय तर सरकार सुरळीत चालण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी गृह खातं हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं। त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर बहुतांश वेळा जो व्यक्ती मुख्यमंत्री असतो त्याच व्यक्तीकडे गृह खातं देखील असतं। 1995 ला पहिल्यांदा असं झालं होतं की मुख्यमंत्री शिवसेनेचा होता आणि गृहमंत्री भाजपकडे आलं आणि तो पायंडा पडला। त्यामुळे नंतरच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातही मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाकडे तर गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे गेलं। परंतु 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या परंपरेला छेद दिला आणि गृह मंत्रालय स्वतःकडेच ठेवलं। पण 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुन्हा एकदा गृह खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख आणि दिलीप वळसे पाटलांकडे होतं। 2022 मध्ये भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं पण गृह खातं मात्र आपल्याकडे ठेवलं। आता शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण गृह खात्यावरून त्यांचं नाराजी नाट्य सुरू राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाटेला चांगली आणि मलाईदार मंत्रिपद यावीत यासाठी शिंदे आग्रही आहेत। राजकीय वाटाघाटीत आपण कमी पडलो असा संकेत आपल्या आमदारांमध्ये आणि मतदारांमध्ये जाऊ नये यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र सध्या तरी शिंदेंना नगरविकास खात्यावरच समाधान मानावं लागेल असंच दिसतंय। महायुती मधल्या खाते वाटपाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।